महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात तब्बल 1.5 वर्षापासून अवैध मेफेड्रोन तयार करण्यात कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केल्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता कारंजा येथील कारखान्यात मेफेड्रोन तयार केले जात होते। गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। दरम्यान या प्रकरणी आमदारांनी विधिमंडळामध्ये कारवाईची मागणीही केली आहे। पोलीस निरीक्षकावर ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी। तसेच आज तिन्ही आरोपींची नावे उघड झाल्याने या गोरखधंद्याचा भंडाफोड झालाय। मंगळवारी DIR नागपूर आणि ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकला। कारंजा खाडगे परिसरातील गोकुळ नगरीमध्ये हा मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू होता। आरोपी अग्रवालचे वडील हिरालाल अग्रवाल यांनी 5 वर्षांपूर्वी प्रवीण भागे यांच्याकडून गोकुळ नगरीमध्ये 4 प्लॉट खरेदी केले आहेत। त्या ठिकाणी कुणालाही संशय येऊ नये म्हणून शेतात टिनाच्या शेडवर हिरव्या रंगाची नेट टाकून कारखाना सुरू होता। आश्चर्याची बाब म्हणजे अति श्रीमंत असूनही मुख्य आरोपी अग्रवाल मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा आणि त्यांनी नशाखोरीचा DIRच्या जवळील या कारखान्यामधून मोठ्या माहिती सध्या आरोपीच्या प्रघात मेफेड्रोन जप्त केले आहे। चौकशीतून आणि पुढील यावेळी मुख्य आरोपी तपासानंतरच पूर्णपणे स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळते।